त्या राजाने गाय कापावी. त्या राजाचा प्रधान आहे चारुकीर्ती नावाचा प्रधान. राजा यवन होता आणि प्रधान हिंदू होता. या चारुकीर्ती नावाच्या प्रधानाने आपल्या राजाला सांगितलं, सरकार ये महाराष्ट्र के ज्ञानदेव और नामदेव बहुत बड़े संत है बोले. राजाला थोडं विचार केला, आपला प्रधान ज्या अर्थी मोठे म्हणतो त्या अर्थी मोठेच असतील, पण तपासून पहा. एका चपक्यात गाईचं डोकं कापलं. वरे घ्यायची का? घ्या वरे घ्या. सांगितलं, प्रधान जी ये महाराष्ट्र के संत है बोले, ये मुर्दा गाय जिंदी करने के बोले. ठीक है बोले, कर देंगे. नामदेवरायाने कापलेलं डोकं गाईच्या त्या शरीरापाशी टेकलं आणि विनंती केली पंढरीतल्या मालकाला. तात्काळ गाय उठून बसली. काय ताकद आहे महाराज. वाळवंटातल्या प्रत्येक खड्याला परीस करण्याची ताकद नामदेवरायांची. नमः पार्वते पते हर हर महादेव. सद्गुरुनाथ महाराज की नमः पार्वते पूज्य श्री प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री श्री 1008 श्री महंत महामंडलेश्वर परमानंदगिरीजी महाराज भांगशी मातागड साधू या ठिकाणी प्रगट झालेले. साधूंना प्रणाम. बसा महाराज. स्वामीजी बैठे. गुरुवर्य स्वामीजी आलेत. सर्वांनी मोठ्या श्रद्धेने नमस्कार करा. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र. अशा पूज्यश्रींच्या साष्टांग दंडवत करतो आणि आपल्या संप्रदायातलं मधलं भजन घेतो. विढोबा भगवान मथुरेत जन्माला आले. गाडी बदलली बापू आता. भगवान मथुरेत जन्माला आले, प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती प्रकट आहे. अवतार 8वा आहे. वय 8 वर्षाचं आहे. आणि जिच्या पोटी जन्माला आले तिच्या पोटीचा क्रमांक बी 8वा आहे. 8 प्रकारचं नाव, 8 प्रकारचं काम केलं. झाल्याबरोबर बोलायला लागले. कुठं न्या म्हणले. नंदाच्या घराला मजने गोकुळाला म्हणे तिथे मायेचा जन्म झाला. मला ठेवून घेऊन या. ठीक. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. महाराज देव डोक्यावर घेतल्यावर बंधन शिल्लक असते का? बंधन तोडायची ताकद 3 लोकात आहेत. एक देवात आहे, एक साधूत आहे आणि एक पतिव्रतेत आहे.
या 3 लोकांच्या व्यतिरिक्त बंधनं तुटत नाहीत. बाकीचे बांधिते बंधनं तोडणारी माणसं 3: देव, संत आणि पतिव्रता म्हणजे साध्वी. हे बंधनं तोडू शकतात. देवच डोक्यावर तुटली बंधनं. मंद मंद पडे पाऊस, वरती छाया धरी शेष, शेषानं सावली धरली. पाहता तर पुढे 360 तीर्थापैकी एक तीर्थ आहे. 360 तीर्थ सांगितले. ही बैठकीत मगाशी काकडे महाराज, आम्ही बसलो, रवींद्रजी महाराज बसलो, स्वामीजी होते. म्हणलं महात्म्यांची पुण्यतिथी, अभंग संतपर घेणार, नंतर काला सांगणार. एखादा म्हणील गिरगावकराच्या मनावर चलतं का? नाही रे सुंबळ्या, माझ्या मनावर कसं चलल? ज्ञानोबाराय देवाची पूजा चालू होती. एका पाटावर काशीतले मालक भगवान शिवजी बसले आणि एका पाटावर स्वामीजी पांडुरंग परमात्मा बसले आणि पूजा चालू होती. यजमान पूजा करू लागले आणि पूजा चालू असताना तितक्यात ज्ञानोबाराय तुकोबाराय आले. यजमान हुशार होता. ज्याच्या इथं भगवान शिवजी येते तर पांडुरंग येते ते यजमान असाच असेल का गोट्या खेळणार? कोणाची इथं देव कसे येतील? मग देव ज्यांच्याकडे येते तो यजमान किती हुशार असेल. पाटावर पांडुरंग परमात्मा शिवजी बसलेले आहेत, शंकर भगवान बसलेले. पूजा चालू होती. पूजा आरती झाली. आरती करायची म्हणजे निरंजनी ओवाळायची. तेवढ्या अवकाशात ज्ञानोबाराय तुकोबाराय आले आणि यजमानानं सांगितलं, देवा तुम्ही बाजूला सारखा. देव म्हणतो हे खोटं नाही. देव सारावे परते, संत पूजावे आरते. आणि आता ज्ञानोबाराय तुकोबारायची पूजा चालू झाल्यावर भगवान शिवजीला आणि पांडुरंगाला राग यायला पाहिजे ना? राग नाही आला. ह्या दोघांची पूजा चालू असताना ते दोघं नाचत होते. पांडुरंग परमात्मा आणि भगवान शिवजी संतांची पूजा करीत असताना, साधूची पूजा करीत असताना हे 2 देव नाचतात. तर मग आज काशीगिरी महाराजांच्या पुण्यतिथीत का 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 कोणाचं वर्णन करावं? संतांचं वर्णन करावं. संतांचं जे गावी केला वास, हो किरायानं घर दिलं आणि कुठेही खिळे टोकायला, ते म्हणलं सोडून दिलं. आजचं घर साधूचं आहे, आजचं घर संतांचं आहे. आज त्यांचं चरित्र असावं. असो 360 तीर्थापैकी एक तीर्थ लागलं. त्या तीर्थाचं नाव आहे यमुना नावाचं तीर्थ. फार मोठी ताकद त्या तीर्थात. तीर्थ 360 सांगितले. त्याच्यानंतर संतांचं चरण तीर्थ सांगितलं आणि पुन्हा एक तीर्थ सांगितलं, आईबापाचे पाय. सकल तीर्थाचे धुरे जे का जाण माता पितरे. महाराज ज्या साधूच्या, ज्या माऊलीच्या पोटी साधू जन्माला आले, आल्या आल्या मी बघितलं, समोर आल्याबरोबर बाबाजींनी त्या मातोश्रीला प्रणाम केला. महाराज जी माऊली साधूला जन्म देते ती माऊली माऊली नसते, ती जगाची माया असते. काय ताकद. एका आखाड्याचे महात्मा आपल्या आईला भेटायला आले. आई थकली. येतो चंद्रभागेकडे पुन्हा. आई थकली होती. थकलेल्या आईनं आपल्या साधू पुत्राला सांगितलं, महाराज माझा शेवट करून जा. आयुष्य 10-12 दिवसाचं शिल्लक आहे, तेवढ्या दिवसापुरतं थांबा. महाराज थांबले. एका भक्तांनी महाराजाला त्यांच्या घरी नेलं आणि त्या दिवशी आईचं देहावसन झालं. महाराजाला घरी यायला वेळ झाला. फोनची व्यवस्था नाही. महाराज कोण्या भक्ताकडे गेले पत्ता नाही. रात्र गेली, दिवस गेला. दुसऱ्या दिवशीची रात्र गेली आणि पहाटे 9 वाजता गावकऱ्यांनी आईचं प्रेत उचललं, पार्थिव मळ्यात नेलं मशानभूमीमध्ये आणि आईचं पार्थिव लाकडावर टाकलं
भडाग्नी नावाचा अग्नी दिला. तेवढ्या अवकाशात महात्मासारखा गुरुजींसारखा तुमच्यासारखे साधू त्या म्हातारीचे पुत्र मशानभूमीत आल्याबरोबर सगळे लोक उभं राहिले, प्रणाम केला, खाली बसले. साधूनं आईच्या जळत्या प्रेताला 3 प्रदक्षिणा केल्या आणि आईच्या जळत्या चितेकड तोंड करून डोळे झाकून नमस्कार केला. हे भडाग्नी नावाचा अग्नी माणसाला जाळतो त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात. पोटातलं अन्न पचवतो त्याला जठराग्नी म्हणतात. पाण्याला जाळतो त्याला वडवानळ नावाचा अग्नी म्हणतात. ह्या मशानी नेवनी भडाग्नी देवनी येती परतोनी माघारे. प्रापंचिक स्त्री असल्यामुळं अग्निदहन करावं लागलं. मुलगा संन्याशी आहे, पण त्या संन्याशी महात्म्याने साधूने आईला जळत्या चितेला नमस्कार केला आणि त्या अग्नीला विनंती केली. जीवनभर वासनेला विस्तू लावलाय. जाता जाता आईचं अंतिम दर्शन झालं नाही. तिच्या तोंडावर गौरी पडल्याच्या नंतर दर्शन झालंय. जाता जाता दर्शन घेण्याची इच्छा आहे. काय साधू लोकात ताकद आहे सज्जनांनो. जळत्या चितेतून आईचा हात बाहेर आला, महात्म्याच्या हातात हात दिला आणि आईचा हात पुन्हा चितेत अदृश्य झाला. एवढी मोठी ताकद या संत लोकात असते, एवढी मोठी ताकद. विश्व कोणावर टिकून आहे? कोणावर टिकतं विश्व? या संतांच्या बळावर विश्व टिकून आहे. चला, आणि त्या संतांना त्रास देणाऱ्या हरामखोरांना, त्या संतांना त्रास देणाऱ्या भडव्यांना, नालायकांना, बुजदिलांना बजाल्या इतक्या शिवाय या हरामखोरांना मारण्यासाठी 8वा अवतार. त्या हरामखोरांना मारण्यासाठी 8वा अवतार. दिशा प्रसन्न झाल्या. 360 तीर्थापैकी एक तीर्थ लागलं. ते तीर्थ आहे कृतांताची बहीण यमुना. ते तीर्थ सुद्धा पंढरपुरातल्या मालकाचं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी उंचावत होतं. पुर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट. अंगठा लावल्याबरोबर ती यमुना दुभंगली. कशी दुभंगली? त्यावेळेला या पवित्र भारत देशातल्या स्त्रीच्या डोक्याचं वर्णन केलंय. जुन्या काळातली माऊली असं मधनं भांग पाडायची, मधनं भांग पाडायची. मी ज्या वेळेला रवींद्रजी कर्मकांड करायचो ना, त्यावेळेला सत्यनारायणाच्या दिवशी बायका नाव घ्यायच्या. चुनचुन चुन्यात बसले मेन्यात, गुलाल भांगात येलदोडे मुठीत, अण्णासाहेब बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. म्हणजे गुलाल भांगात म्हणायच्या. त्या काळात त्यांचा भांगा समाधातून होता ना. आता भांग इचकले म्हणून राष्ट्रसंत दुनियादास महाराजांनी एक गीत लिहिलं. 4 पट्टे साडी नेसेल उघड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. नैवम गिरगावकर लिखितम. गिरगावकराचं वाक्य नाही, दुनियादास महाराजांचं वाक्य. काय माझ्या पवित्र स्त्रीचं वर्णन आहे माझ्या माईंनो. या पवित्र स्त्री, या भारत देशामध्ये सर्वात मोठी श्रीमंती कोण असेल बोंबलून सांगेल, फक्त तुम्ही आहात, फक्त तुम्ही आहात. महाराज देवाला जन्म दिलाय तुम्ही, साधूला जन्म दिलाय तुम्ही, चांगलं काम करणाऱ्याला जन्म दिलाय तुम्ही, रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिलाय तुम्ही, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांना जन्म दिलाय तुम्ही. या पवित्र लोकांना, रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही रत्न आहात. एवढ्या मोठ्या अधिकार. तुमच्या भांगाचं वर्णन केले. दुभंगली यमुना माई. पहिले तीराला पोचले. 4 दरवाजे होते, एकच दरवाजा उघडा होता. गाई किती होत्या? 9 लाख. वेळ संपलाय. आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. स्वामीजी 9 लाख गाई म्हणल्या जमीन किती असेल? आणि तेवढ्या जमिनीचा मालक रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकतो. कस काय नाही लक्ष्मी त्याच्या घरी यायची? 1.5 एकर जमीन 10.5 दात घासायला. उजाळड्या 10.5 दात घासतो. सूर्यवंशी आडनावान नाही म्हणालो मी, सूर्यवंशी. आणि पुन्हा म्हणला कस काय मिळत धकन, तुला रुमण्यानं हाणायला पाहिजे सोमळ्या. 10.5 दात घाशी तू आणि पुन्हा म्हणून तू मिळ बसत नाही. अशी उद्योगम वर्धनते लक्ष्मी. लक्ष्मी तशी घरी येत नसते, काम करावं लागतं. हरी का नाम पेट का धंदा, न करे मूर्खांदा. काम केलं पाहिजे माणसं. मला वाटतं आजचं यजमानपद आदरणीय ती सुरेशराव पाटील बनकर बरोबर आहे, त्यांनी सत्कार केला.
उगं होता येतं का? यजमानपद घेता येतं का? कष्ट करावं लागतील, सायास करावं लागत असेल, प्रयत्न करावं लागत असेल. त्यावेळेला ह्या यज्ञामध्ये एक छोटस योगदान त्यांना प्राप्त झालं. सुरेशजी पाटील बनकरांना एक योगदान प्राप्त झालं. त्यांना योगदान कसं करता येईल? झोपणाऱ्यांना कसं प्राप्त होईल? या सप्ताहात ज्याला अन्नदान करण्याची इच्छा आहे त्याला कामच करावं लागेल. काम करावं लागेल. काम करणं अत्यंत गरजेचं आहे. काम बंद करून जे भजन करतात का ते पण नालायकच असतात. मालकानं सांगितलंय, कामामध्ये काम, काही मना राम राम, जाईल हा भवश्रम, होईल दुःखाचं पण सुख होईल. काम करत जा. मी नेहमी सांगत असतो, पैसा देव नाही, पैसा देव नाही, पण देव आणि संत याच्यानंतरची तिसरी शक्ती कोणती असेल तर अर्थ नावाची शक्ती, तिला पैसाच म्हणतात. बाबाजी यज्ञ करायचा असेल तूप लागेल, वरून कसं पडन? विकतच घ्यावं लागेल. आणि चोरून आणणारं तूप यज्ञाला कसं पावन होईल? हा, दुसऱ्याचे लुटलेले गहू यज्ञातला प्रसाद कसा होईल? हे डांगरा आणण्यासाठी पैसे लागले असतील, कोणाला तरी घाम गाळावा लागला असेल, कोणाला तरी कष्ट करावं लागलं. एक ट्रॅक्टर भर डांगराची भाजी, यासाठी पैसे लागतील का नाही? म्हणून तुम्ही काही करा, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. म्हणून 35च्या आतल्याला, वयस्कर लोकांना सांगायची माझी पात्रता नाही, माझी लायकी नाही, माझं तितकं वय नाही, पण 35च्या आतल्यांना सांगतोय, दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळची भाकरीच खाची नाही. तो या भारत देशात जगण्याच्या लायकीचा आहे, तो या कुटुंबात जगण्याच्या लायकीचा आहे. यायचा विचार करायचा नाही. या भगव्या वस्त्रातल्या लोकांचं काम घोकून अक्षरे. हो, या लोकांचं काय काम आहे? यांना शास्त्र, वेद, पुराण, देव, नामस्मरण, साधना हे त्यांचं काम आहे. भगवान शिवजीची साधना, रामप्रभूंची साधना, पांडुरंगाची साधना, कृष्ण परमात्म्याची साधना, ह्या त्यांच्या साधना म्हणजे हे त्यांचं काम आहे. तुम्ही आपण संसारातल्या लोकांनी ह्या गोष्टी अंगाला चिटकून घ्यायच्या नाही. फुकट कळण शेंडी वळवळ आगाऊपणा केला नाही पाहिजे. आपण काम केलं पाहिजे, नीट काम केलं पाहिजे. चला, 9 लाख ज्याच्याकडे गाई येते, रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकायला उठले, त्या अर्थी कर्तव्य घेतलं पाहिजे नंदराजाकडून. आणि तोच दरवाजा बंद करायचा विसरले. तो दरवाजा होता गाईचा. महाराज, गाईच्या आशीर्वादाने जगाच्या मालकाला यशोदेसारखी माय सापडली आणि नंदासारखा बाप सापडला. काय यशोदा होती हो, काय यशोदा होती. आम्ही कधी कधी ढालेगावला आमच्या भागातली माणसं मेले की आज ती ढालेगावला नेतो. जवळ आहे ढालेगाव, आम्हाला गोदावरीचं पात्र आहे, रत्नेश्वराचं मंदिर आहे तिथं, भगवान शिवजींचं. तिथं अंत्यविधी ते शेवटचा 10वा तिथं करीत असतो. मग तिथं गेल्यावर काही काही पोरं लय चालू. आमचे देवबाप्पा सांगत असते, तुमचे वडील गेले आता काय सोडता? ते म्हणला मी केळी सोडतो. 6 महिने केळी खाणार नाही. त्या पोराला म्हणलं केळी कस काय सोडली? ते म्हणला केळी खाल्ल्यावर सर्दी होती म्हणून सोडली. तंबाखू काऊन नाही सोडली? गुटखा काऊन नाही सोडला? दारू काऊन नाही सोडली? असा त्याग असतो का? 9 लाख गायी असताना दुधाचा प्रत्येक पदार्थाचा त्याग केला. ज्या वाड्यातून कृष्ण बाहेर पडले, त्या वाड्यातून कृष्ण ज्या दिवशी बाहेर पडले त्या दिवशीपासून 9 पदार्थाचा त्याग केला. मरेपर्यंत ती पदार्थ खाल्ले नाही. तिला आई म्हणतात, धन्य यशोदा ती माय आणि दाशी जणी वंदी पाय. अशी आई आपल्याला सापडली गायीच्या कृपेने. गायींची सेवा केली. भगवान गोकुळात प्रगट झाले. आनंदल्या नरनारी 10 दिशा प्रसन्न झाल्या. बघतात तर गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंटवडे. ताकद सांगू का तुम्हाला? सकाळी अर्धा कप ग्रीन टी घेतली होती बाबाजीची, तर अर्धा कप तसंच घेतलं आणि मला वाटतं पावशेरभर रक्त बी दिलंय. हो, अजून कवडीचा घाम नाही. त्याची ताकद सांगू का? या लोकांची ऊर्जा आहे, या साधू लोकांची ऊर्जा आहे. हो, नाही तर रक्त डोनेट केलं बिस्किट खाय, मुरकुलं खाय, फुटाणे खाय, काही खाय, डॉक्टर खाऊ नको म्हणजे बरं आहे. त्यानं ज्यानं डोनेट केलं त्या लगेच ती फ्रुटी देऊ लागले. हो, नाव द्या. चांगले रक्तदान करा तरुणांनो, करा रक्तदान. हो, आणि पुन्हा त्या रक्तदान करणाऱ्यानं त्या कानातल्या खुट्या द्याल्यात भजन ऐकायसाठी, भागवत ऐकायसाठी, गाणे ऐकायसाठी नाही दिले. कान आहेत किडे पडते.
त्यानं दिलेलं ते आहे ना, ते काय म्हणते तरी अजय त्याला ते हेडफोन, ते असं कानातलं दिलंय ना ते डोसकं फोन, हो हो ते दिलंय. तर त्याच्यावर भागवत ऐका, रामायण ऐका, कथा कीर्तन ऐका, भजन ऐका, हे त्याने दिलंय. हो, जालन्याला आम्ही उशे साहेबाकडे रक्तदान केलं. जालना